मिशन टायगरच्या माध्यमातून एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरेंचे अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते गळाला खरं तर लावण्याचा प्रयत्न करतायत। त्यामुळे अनेक ठिकाणी ठाकरेंची शिवसेना खिळखिळी होत चालली आहे। म्हणून आता उद्धव ठाकरेंची शिवसेना मिशन टायगरला उत्तर देण्यासाठी सज्ज झाली आहे। तर संजय राऊत, एकनाथ शिंदे यांच्यावर खरं तर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाहीये। पाहूयात यावरच लोकशाहीचा स्पेशल रिपोर्ट। डॅमेज कंट्रोल करता ठाकरेंचे प्रयत्न। मिशन टायगरला ठाकरे देणार उत्तर। संजय राऊतांच्या निशाण्यावर एकनाथ शिंदे। शिंदे शहांची भेट, राऊतांच्या दाव्यानं खळबळ। एकीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून महाराष्ट्रात मिशन टायगर राबवलं जात आहे। या मिशन टायगरच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के देण्यात येत आहेत। त्यामुळे आगामी पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षात स्थिरता आणणं आणि समतोल राखणं हे मोठं आव्हान उद्धव ठाकरे यांच्या समोर आहे। आणि त्यामुळे आता ठाकरे आणि पक्षांच्या नेत्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचं आयोजन करण्यात आलंय। आणि या डॅमेज कंट्रोल करता सुरुवात एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला ठाण्यातून होतीये। जिल्ह्यात नेत्यांनी फिरावं अशी भूमिका पक्षप्रमुखांची आणि तो आदेश पाळून आम्ही सुरुवात ठाण्यापासून करतो। त्यानंतर आम्ही मीरा भाईंदरला जाऊ, गेल्या काही काळात मग नवी मुंबईत जाऊ, मग पालघरला जाऊ आणि मग महाराष्ट्रात। शिवसेनेला खिंडार पडत असल्यानं संजय राऊत आता शिंदेंच्या विरोधात आक्रमक झाले आहेत। राऊतांनी शिंदे आणि अमित शहांच्या भेटीवर बोलताना शिंदेंचा अस्वस्थ आत्मा असा उल्लेख करत निशाणा साधलाय। त्यांनाही माहिती आहे की नक्की दोघांमधला संवाद काय आहे। पहाटे 4 वाजता एक अस्वस्थ आत्मा, तृप्त आत्मा जेव्हा भेटतो तेव्हा काय संवाद होऊ शकतो। ठाकरेंच्या पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या रोखठोकमध्ये संजय राऊतांनी एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यातील एक संवाद छापत खळबळजनक दावा केला। वतनाच्या लढाया शिंदे शहा संवाद या मतळाखाली हा संवाद छापण्यात आलाय। उपमुख्यमंत्री पदावरून शिंदे नाराज होते आणि अपेक्षित वाटाघाटी झाल्या नसल्यानं त्यांनी अमित शहांची भेट घेतली। अमित शहांच्या भेटीकरता शिंदे पहाटे 4 वाजेपर्यंत ताटकळत उभे होते असं म्हणत हल्लाबोल केलाय। आता तर शिंदेंच्या विरोधातील राऊतांच्या टेकेला अधिकच धार असल्याचं दिसतंय। आपण कुंभमेळ्याला का गेलात नाही हा प्रश्न शिंदेंनी मोहन भागवत यांना विचारावा असं राऊतांचं शिंदेंना खुलं चॅलेंजच आहे। उद्धव ठाकरे कुंभला गेले नाहीत म्हणून त्यांचं हिंदुत्व हे संशयाच्या भोवऱ्यात तुम्ही टाकत असाल तर आपण कुंभला का गेलं नाहीत हिंदू असून हा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी आदरणीय सरसंघचालक मोहनरावजी भागवत यांना सुद्धा विचारायला पाहिजे। ते गेले त्यांच्या भ्रष्ट मंत्र्यांच्या टोळीला किंवा आमदारांना घेऊन, आंघोळी वगैरे घातल्या, त्यांना कोणता साबण नेला होता मला माहित नाही, त्यांनी कोणाकडून साबण घेऊन गेले होते साफसफाईला, काय अमित शहाने एक वेगळा साबण तयार केलाय वॉशिंग मशीन प्रमाणे। गेल्या काही दिवसांपूर्वी राऊतांनी फडणवीसांच्या कार्याचं कौतुक केलं तर एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री असतानाच्या तत्कालीन निर्णयांना फडणवीस आता धक्का देत असल्याचंही जाणवतंय। शिंदेंची न शमलेली नाराजी आणि ठाकरेंच्या पक्षाची फडणवीसांबाबतची मवाळ भूमिका याचा अर्थ पडद्यामागे काही घडतंय का अशी शक्यता नाकारता येत नाहीये। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।